झी मराठी वाहिनीने नुकताच आणखी एका नव्या मालिकेचा म्हणजेच धाकट्या सूनबाई या नव्या मालिकेचा प्रोमो जाहीर केला आहे, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये आता उत्सुकता निर्माण झाली आहे की यावेळी झी मराठी वाहिनीची कोणती मालिका बंद होणार. तर झी मराठी वाहिनीची यावेळी एक नाही, दोन नाही, तर तब्बल 3 मालिका बंद होणार आहेत. चला तर मग जाणून घेऊयात झी मराठी वाहिनी कोणत्या मालिकांना बंद करण्याचा निर्णय घेणार आहे आणि यामागे कोणते कारण आहे. पाहूया त्याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. पण त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. झी मराठी वाहिनीवर 3 नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामध्ये होम मिनिस्टर हा कार्यक्रम 31 ऑगस्ट पासून सायंकाळी 6 वाजता प्रदर्शित होणार आहे. तर दुसरी मालिका म्हणजेच कोठारे विजनची धाकट्या सूनबाई ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आणि तिसरी मालिका म्हणजेच इच्छाधारी नागिन ही नवी मालिका देखील येणाऱ्या महिन्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच होम मिनिस्टर या नव्या कार्यक्रमामुळे झी मराठी वाहिनीची अवघ्या 7 महिन्यांपूर्वी सुरू झालेली शुभ श्रावणी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेचा शूटिंगचा शेवटचा दिवसही पार पडलेला आहे. शेवटच्या दिवशी मालिकेचे कलाकार भावुक झाले होते. कमी TRPच्या अभावी शुभ श्रावणी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. तर धाकट्या सूनबाई या नव्या मालिकेसाठी झी मराठी वाहिनीची देवमाणूस मधला अध्याय ही मालिका बंद होणार आहे. दरम्यान धाकट्या सूनबाई या नव्या मालिकेची तारीख आणि वेळ अद्याप जाहीर झाली नाही. मात्र धाकट्या सूनबाई या नव्या मालिकेला रात्री 10चा स्लॉट देण्यात येणार नाही, कारण या नव्या मालिकेला प्राईम टाइम देण्यात येईल व झी मराठी वाहिनीच्या इतर मालिकेची वेळ बदलून ती मालिका रात्री 10 वाजता प्रदर्शित होईल. त्यामुळे देवमाणूस मधला अध्याय ही मालिका बंद होणार आहे. या मालिकेला प्रेक्षक आता कंटाळले आहेत. तसेच या मालिकेचे कथानक देखील फारसे काही उरले नाही. मालिकेची कथा आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. मालिका TRP मध्ये चांगला परफॉर्मन्स करत होती. तसेच झी मराठी वाहिनीच्या इच्छाधारी नागिन या नव्या मालिकेमुळे तुला जपणार आहे ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. कारण ज्या सुपरनॅचरल मालिका असतात त्या रात्री उशिराच्या म्हणजेच रात्री 10:30 किंवा 11च्या स्लॉटला प्रदर्शित केल्या जातात. त्यामुळेच इच्छाधारी नागिन देखील एक सुपरनॅचरल मालिका आहे आणि तुला जपणार आहे ही मालिका देखील एक सुपरनॅचरल मालिका होती. त्यामुळे शक्यतो ज्या सुपरनॅचरल मालिका असतात त्या उशिराच्या स्लॉटला प्रदर्शित होतात. तसेच तुला जपणार आहे या मालिकेचे देखील आता कथानक अंतिम टप्प्यात आलेले आहे आणि मालिकेला ठीकठाक TRP आहे. दरम्यान मालिकांचे सध्या TRP रिपोर्ट जाहीर होत नसले तरी देखील जेव्हा मालिकांचे TRP रिपोर्ट जाहीर होत होते तेव्हा तुला जपणार आहे आणि देवमाणूस मधला अध्याय या मालिका TRP मध्ये नेहमीच वरच्या स्थानी असायच्या. मालिकांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत होता. त्यामुळेच या दोन्ही मालिका बरेच वर्ष चालल्या आणि अखेर आता या दोन्ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. अशा प्रकारे झी मराठी वाहिनीच्या तब्बल 3 मालिका बंद होणार आहेत. त्यातील शुभ श्रावणी या मालिकेचा अंतिम भाग 19 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या मालिकेचे अवघे 227 एपिसोड पूर्ण होऊन ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. तर देवमाणूस मधला अध्याय आणि तुला जपणार आहे या मालिका लवकरच बंद होणार आहेत. दरम्यान तुला जपणार आहे, देवमाणूस मधला अध्याय आणि शुभ श्रावणी या मालिकांना तुम्ही मिस करणार का? या मालिका बंद व्हायला हव्यात का की या मालिका अजून सुरू राहायला हव्यात? तसेच झी मराठी वाहिनीची इतर कोणती मालिका बंद व्हायला हवी आणि झी मराठी वाहिनीची तुमची आवडती मालिका कोणती? तसेच झी मराठी वाहिनीच्या इच्छाधारी नागिन, धाकट्या सूनबाई आणि होम मिनिस्टर या नव्या मालिकांसाठी तुम्ही उत्सुक आहात का? कमेंट करून नक्की सांगा. मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.